श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आहे अंगारकी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। बरेच दिवस म्हणजे आता 2 वर्ष झाले मी सेपरेट राहते त्याला, आणि तेव्हापासून ना बऱ्याच मूर्ती अशा होत्या। तेव्हा जेव्हा मी 2 वर्षापूर्वी राहायला गेले, म्हणजे राहायला घेतलं एकटीनं, तेव्हा माझ्याकडं ना छान छान मूर्तींचा ऑप्शन नव्हता, म्हणजे चॉईस करून घेण्याचा ऑप्शन नव्हता। मी आपले घरात देवघर असावं आणि परिस्थितीनुसार आपण म्हणतो ना की आत्ता आपली परिस्थिती नाही आहे, सध्या हेच राहू दे, असे गणपती बाप्पा आणले होते आणि त्यांनी मला साथ खूप दिली। हे बघा, हे गणपती बाप्पा। आज मी आता यांची पण पूजा करणार आहे, पण मी आज ना अंगारकी चतुर्थी निमित्त थोडेसे मोठे आणि असे, आता यांना कशी सोंड कान एकदम छोटे छोटे, तसे मी आता जरा सुबक गणपती बाप्पा आणलेले आहेत। या गणपती बाप्पांनी पण मला भरपूर साथ दिली। तुम्ही विचारता ना की जुन्या गणपती बाप्पा किंवा मूर्तीचं काय करायचं, तर काहीच नाही। आता मी पुढचा एखादा सण आला की ही मूर्ती, आज तर आपल्याला हे करता येत नाही, तर ही मूर्ती मी पितळेच्या दुकानामध्ये देते किंवा कुठल्याही दुकानात तिथं देऊन आपण त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी घ्यायचं, कारण पितळी मूर्ती कधी विसर्जन करू नये, कधी झाडाखाली ठेवू नये, आणि त्याच्याऐवजी मी ही आज मूर्ती बसवणार आहे। तुम्हाला कुणाला हवी असेल तरी सांगा। इतके सुंदर बाप्पा आहेत, म्हणजे रेखीव आहेत, प्रचंड रेखीव मूर्ती आहे आणि भरीव। माझं महत्त्व असतं भरीव मूर्तींना। हे बघा, कान नाक डोळे कमळावर बसलेले आहेत आरामात एकदम, म्हणजे किती फरक आहे बघा दोन्ही मूर्तीमध्ये असा। आणि म्हणून मला बाप्पांची मूर्ती बसवायची होती। आज दोन्हीची पूजा करणार, आणि निश्चितच याच्यानंतरचे बाप्पा मी घेऊ शकेन कदाचित चांदीचे, कदाचित, कारण माझी आपली एवढी आत्ता परिस्थिती पण नाही आहे, आणि सध्या त्यात मला हे पण नाही करायचं। बाप्पा कुठलेही असू दे, फक्त अष्टधातूचे पाहिजेत, हे माझा आग्रह असतो। कधीही मी अशा रंगीत वगैरे मूर्ती नाही बसवत देवघरात। हे बघा, खूप म्हणजे खूप खूप सुंदर आहे। तर आता या गणपती बाप्पांची आपण स्थापना करणार आहे, म्हणजे काही नाही, मी अथर्व शीर्ष म्हणणार आहे, पुरुष सूक्त म्हणणार आहे, आणि तोपर्यंत अभिषेक करणार आहे। त्यासाठी आपण पंचामृत केलंय, फक्त आता त्यामध्ये मध घालायचं बाकी आहे। माझं हे सगळं पूजेचं साहित्य सेपरेट असतं। दुधाची छोटी पिशवी आणून तापवली, आणि तूप पण देवपूजेचं वेगळं ठेवलेलं असतं। दही तर आपल्याकडे असतंच, जे उष्ट नसतं, असा हे करून घेतलंय। आता मला ना एक भांडं घ्यायचंय स्टीलचं, कारण तांब्याचं आहे, पण तांब्याच्या भांड्यामध्ये पंचामृत करू नये म्हणून मग मी ग्लास घासून त्यामध्ये केलं। एक मला आता स्टीलचं भांडं घ्यायचंय, चांदीचं असतं ते पण घरामध्ये, पण आता आपल्याला नाही आहे शक्य, तर आपण जे आहे त्यामध्ये समाधान मानायचं। असं मस्त पंचामृत करून घेतलंय। आणि विशेष म्हणजे खाली सोसायटीमध्ये बाप्पांच्या दर्शनाला गेले होते, आणि बाप्पांचं दर्शन घेतलं, म्हटलं आजपासून दररोज न चुकता जायचं। आणि तिथंच म्हणजे मी खालपासून ना जास्वंदीचं फूल पाहिजे मला, गुलाबाची वगैरे सगळी भरपूर फुलं आणली आहेत, बघा एवढी फुलं आणली आहेत, पण माझी इच्छा होती की मला जास्वंदीचंच फूल पाहिजे। आणि खाली गणपतीला गेले, आणि इतकं सुंदर फूल, म्हणजे मनात इच्छा असल्यावर आपल्याला मिळतं की नाही सांगा, एवढं सुंदर फूल मला मिळालं की म्हटलं चला, मला तोडायचं धाडस झालं नाही। ॲक्च्युली सोसायटी आपलीच आहे, पण तरी पण मग मी ओवीला पाठवलं। ओवी तिथं खेळत असते, त्यामुळे तिला माहिती आहे, म्हटलं जा फूल घेऊन ये, आणि ती फूल घेऊन आली। म्हणजे हे फूल माझ्या बाप्पांसाठी कुठेतरी तयार होत होतं, असंच मी मानते। तर चला आता आपण छान अभिषेक करून घेऊया। श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि अथर्व शीर्ष म्हणत म्हणत मी अभिषेक करणार आहे, पण तो नाही शेअर करत तुमच्याबरोबर, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल।
विश्वकर्मा आणि इकडे सुद्धा आहेत आपले स्वामी अशा पद्धतीने आजची पूजा झालेली आहे. श्री स्वामी समर्थ 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 श्री. आता ना पूजा वगैरे झाली आणि स्वयंपाकास तिघांचा पण उपवास आहे. ओवीला पण मी आजपासून अंगारकी चतुर्थी करायला लावणार आहे. चतुर्थी नाही कारण अजून तशी ती लहान आहे, पण अंगारकी चतुर्थीची तिला मी आजपासून सवय लावणार आहे. कारण पुढे जाऊन असं वाटत नाही मला की त्यांना पण अवघड जावं. आणि मुला का असो किंवा मुलगी, म्हणजे अखिलेशला पण धरायला लावलं आहे मी आजपासून. मग त्यासाठी काय केलं आहे, फक्त आत्ता साबुदाण्याची खीर केली आहे आणि थोड्या वेळानं खिचडी करणार आहे. म्हणजे खिचडी आणि खीर असं दोन्ही का केलं आहे, कारण खिचडीनं नुसतं पित्त होतं आणि बाकी मी ना असं उपवास आहे म्हणून चिवडा वगैरे असलं आम्ही काही आणत नाही. त्यामुळे जे आहे ते खिचडी आणि खीर असंच खाणार आणि ताक पिणार. दही आहे, ताक करणार. तोपर्यंत म्हटलं बेडरूम आवरून घ्यावी, कारण बेडरूममध्ये खूप सारा पसारा झाला आहे. म्हणजे मलाच आता ते बघूय ना वस्तू, कारण पार्सलांमुळं वगैरे ना माझ्याकडे पसारा जास्त असतो आणि त्यामुळेच पसारा नाही म्हणता येत त्याला, ॲक्च्युली लक्ष्मीच म्हणेन मी. पण बाकीचा पण पसारा असतो जो मला दररोज कधी कधी आवरायला नाही वेळ मिळत. सगळ्यालाच वेळ देता येत नाही, कारण घरकाम असतं, बाहेरची कामं असली तरी ते मलाच जावं लागतं. ओवीचं काही असेल तरी पण, शाळा असेल क्लास असेल तर मला जावं लागतं. तर यातीलच बऱ्यापैकी मदत करतो, पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या काही काही आपल्यालाच पार पाडाव्या लागतात. जवळजवळ तुम्हाला सांगते, पडल्यापासून मला दवाखान्यात जायला वेळ झाला नाहीये. आज पण जायचं होतं, पण आखीची परीक्षाच आहे आणि एकटं जायला काही नाही वाटत मला. पण इथले रस्तेच अजून मला नीट माहिती नाही आहेत, म्हणजे कुठून कसं जायचं आणि मग चुकल्यासारखं होतं मला, म्हणून मी नाही जात अजून एकटी. झालं मला वर्ष इथे येऊन, पण मी अजून एकटी नाही फिरले. अखिलेशशिवाय कुठंच नाही गेलेले मी. त्यामुळं असं होतं म्हणजे की आपल्याला काही आणायचं असेल तर इथं दुकान वगैरे आहेत, त्यातनं आपण घरातल्या वस्तू आणू शकतो. पण आता आज होमासाठी बघा मला समिधा लागणार आहेत. हे सगळं आणण्यासाठी आपल्याला खालीच जावं लागतं, म्हणजे पुढंच जावं लागतं. कुणाच्याच घरासमोर अशा गोष्टी मिळत नाहीत. बाकी सगळं मी आणलं होतं, पण मी समिधा आणायची विसरली आणि त्या आणण्यासाठी मला आज जावं लागणार आहे दवाखान्यात. आता बघूया, त्याचा जर उद्या पेपर नसेल तर उद्या, नाहीतर मग साध्या दवाखान्यात जायचं. साधे दवाखाने इथं आहेत, म्हणजे BAMS जे असतात ते आहेत. पण मला ना माझे जिथं मागं मणक्याची ट्रीटमेंट झाली होती आणि त्यानं मला बरं वाटलं होतं, पूर्ण बरं वाटलं होतं म्हणायला हरकत नाही आहे, तिथंच मला जायचं आहे. म्हणजे मग काही असेल तरी डॉक्टर ते मला सांगतील की बाबा असं करा, व्यायाम करा किंवा 1-2 गोळ्या देतील, म्हणून जाऊन यायचं आहे. तर असं सगळं आहे. सोपं नसतं आपण म्हणतो, पण कुठल्याच गोष्टी सोप्या नसतात. म्हणजे काम म्हणा किंवा घरकाम सांभाळून हे सगळं पार्सलांचं करणं म्हणा, कुणाला काय हवंय काय नाही, त्यातनं ऑर्डर बऱ्याचशा पेंडिंग राहतात. ती लोक ओरडणार, स्वाभाविक आहे. त्यांचा रिप्लाय कधी कधी जात नाही. ऑर्डर म्हणजे असं नाही झालेलं मी अजून कोणाचे पैसे कधीही, खरंच नाही, म्हणजे माझी ती वृत्तीच नाही आहे. पण थोडाफार उशीर होतो आणि मग लोक चिडतात. तर चला आता मी काय करते, इथलं आवरते आणि तुम्हाला खिचडी करताना मग भेटते.